तर सर्वात पहिले तर मी तुम्हाला इथे दाखवते की माझ्या स्किनवर डाग वगैरे ही अशी ड्राय आणि हे तर माझा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि मी डॉक्टरांना पण दाखवलं. तर अशी माझी स्किन झालेली आहे. हॅलो अँड नमस्कार फ्रेंड्स. तर मी आज असा विचार केला की जसं की प्रेग्नन्सीमध्ये सर्वांना स्किनच्या खूप प्रॉब्लेम्स असतात आणि मला पण खूप सारा प्रॉब्लेम्स झाले आणि सर्वच तो प्रॉब्लेम्स फेस करतात. म्हणजे पूर्ण स्किन खराब होते, ड्राय होते, स्किनवर डाग धब्बे सर्व येतात. तर मी असा विचार केला की माझा हा सिंपल स्किन केअर रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करावं आणि त्याचसोबत खूप साऱ्या टिप्स जे मी म्हणजे अवॉइड करायला सांगणार आहे. या टिप्स, भरपूर टिप्स ऐकण्यासाठी आणि माझं स्किन केअर रुटीन बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मी दाखवते माझा सिंपल स्किन केअर. सर्वात पहिले मी इथे चेहरा क्लीन्स करून घेणार आहे. तसं मी इथं काकडी वापरत आहे. तुम्ही कच्चे दूध किंवा दूध मलाई असं वापरू शकता, कारण की ते आपल्या स्किनला हायड्रेट करते, स्किन क्लीन्स करते, पूर्ण डर्ट काढून टाकते. तर सर्वात पहिले मी इथं काकडी यूज करत आहोत. काकडी खूप स्किनसाठी चांगली राहते आणि प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला माहीतच आहे काकडीचा काय इफेक्ट आहे. डेली खाल्ली सुद्धा पाहिजे आणि हे क्लीनसाठी खूप आहे. माझे डार्क स्पॉट्स पण खूप हो नो, असं काहीतरी माझ्यासोबत घडतच राहतंय. तर मी माझा चेहरा धुवून घेतलेला आहे आणि नेक्स्ट स्टेप आता मी करणार आहे स्क्रब. तर मी असं म्हणते की प्रेग्नन्सीमध्ये ना जास्त स्क्रब करायला नाही पाहिजे, कारण की आपली स्किन खूप सेन्सिटिव्ह असते. तर खूप कमी म्हणजे आणि केमिकलवाले जे बाहेरून मिळतात ना, ते तर स्क्रब बिलकुल नाही करायला पाहिजे, कारण की खूप जास्त स्किन सेन्सिटिव्ह असते. तर आपण जेवढे प्रोडक्ट यूज कराल जास्त त्याला रब करत राहील चेहऱ्याला नेहमी नेहमी स्क्रब करून, तर आपल्या स्किन जास्त खराब होऊ शकते. कॉफी आणि दही घेतलेलं आहे आणि याला छान मिक्स करणार आहे. फ्रेंड्स, इथे मी दही यूज करत आहे. दह्याचे आपल्या स्किनसाठी खूप फायदे असतात. जसं की दही आपल्या स्किनला मॉइश्चराइज करते, त्वचेला एक्सफोलिएट करते, काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी करते. तसेच सुरकुत्या कमी करून आपल्या चेहऱ्याला चमकदार बनवते. आणि तसेच कॉफीचेही खूप फायदे असतात, जसे की डेड स्किन काढते, एक्सफोलिएशनसाठी चांगलं असते, रक्तसंचार सुधारते, डार्क सर्कल कमी करते आणि आपल्या चेहऱ्याला घट्ट आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करते. तर छान मी याला 2 मिनिट ठेवणार आहे आणि त्यानंतर मग मी याला स्वच्छ धुवून घेणार. तर फ्रेंड्स, मी चेहरा धुवून घेतलेला आहे स्क्रब झाल्यानंतर. तर आता नेक्स्ट स्टेप आहे फेस पॅक. तर मी फेस पॅकसाठी काय काय यूज केलेलं आहे याची क्लिप मी तुम्हाला दाखवून देईल. तर फेस पॅकसाठी मी इथे यूज करत आहे बेसन, हळद, दही आणि रोज वॉटर. तर बेसनाचे आपल्या स्किनसाठी खूप फायदे असतात, जसे की ते एक नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते. तसेच अतिरिक्त तेल काढते, मृत त्वचा म्हणजेच डेड स्किन सेल्स काढून टाकते, टॅनिंग कमी करून त्वचेला छान चमकदार बनवते. तसेच हळद सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल, डाग, टॅनिंग कमी करून छान चमकदार बनवते. तर मी हे सर्व फेस पॅक लावून झालेलं आहे माझा, तुम्ही बघू शकता. तर याला आपण छान 20 ते 25 मिनिट ठेवायचं. 30-40 मिनिटाच्या वर ठेवायचं नाही. चला, हा माझा फेस पॅक वाळेपर्यंत मी तुम्हाला ज्या टिप्स सांगणार होते ते सांगते. तर असं झालं ना, की मी प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला आपल्याला बेड रेस्ट किंवा मग कोणाच्या कॉम्प्लिकेशन्स असतात, त्याच्यामुळे आपल्याला बेड रेस्टच जास्त तर सांगतात. बऱ्याच लेडीजला खूप काही प्रॉब्लेम्स असतात, तर त्याच्यामुळे तेव्हा आपण खूप दुर्लक्ष करतो आपल्या स्किनकडे आणि तेव्हाच आपल्या बॉडीमध्ये चेंजेस व्हायला लागते, हार्मोनल चेंजेस व्हायला लागते. आपण मेंटली पण कधी-कधी प्रिपेअर्ड नसतो. माझ्या केसमध्ये तसंच झालं होतं. असं झालं होतं, की मी पण मेंटली प्रिपेअर नव्हती आणि अचानक प्रेग्नन्सी माहिती झाली, गुड न्यूज आली. या गुड न्यूजच्या ह्याच्यामध्ये आपण सर्व विसरून जात असतो. तर ऑब्व्हियसली मी पण विसरली होती. पहिले बेड रेस्ट, मग वॉमिटिंग वगैरे अशा खूप काही आपल्या प्रेग्नन्सीमध्ये खूप काही होत असतं आपल्यामध्ये चेंजेस. आणि तब्येतीकडे आपण जास्त लक्ष देत असतो. तर ते पण द्यायला पाहिजे. पण स्किनला तुम्ही इग्नोर करू नका, कारण की मी इग्नोर केलं आणि मी आत्ता कुठं माझ्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. 3rd ट्रायमेस्टर सुरू आहे माझा आणि त्याच्यामध्ये मी स्किनची काळजी म्हणजे डॉक्टरनं सांगितल्यानंतर घ्यायला लागली आहे. तर तुम्ही थोडा वेळ तर स्वतःसाठी काढूच शकता. तर तुम्ही तेवढं करा, की तेव्हा इग्नोर करू नका. तेव्हापासूनच जे चेंजेस आपल्यामध्ये होत असतात, गुड न्यूज आलेली असते, खूप काय चाललेलं असतं आपल्या लाईफमध्ये. तर आपण स्वतःकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही सुरुवातीलाच डॉक्टरला विचारून घ्या, किंवा मी स्किनसाठी काय वापरू शकते वगैरे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे स्ट्रेच मार्क्स. ओके. तर माझ्या केसमध्ये मी अजून एक चूक केली होती, की मला असं वाटलं होतं, की 7व्या-8व्या किंवा मग जे डिलिव्हरी नंतर स्ट्रेच मार्क्स येतात. पण तसं काही नाही आहे. मला म्हणजे माझं
म्हणजे हो, फर्स्ट ट्रायमिस्टर संपताच मला चेस्टवरती किंवा चेस्टवरतीच पोटावरती खूप कमी, पण चेस्टवरती पूर्ण मार्क्स आले होते, डाग आले होते. तर ते एक माझी खूप मोठी चूक झाली, की मी तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही किंवा सांगितलं नाही किंवा मला कोणीही अशी आयडिया पण दिली नव्हती, की सुरुवातीपासूनच आपण आपले एवढे सारे शरीरामध्ये चेंजेस होतात, तर आपण तेव्हापासूनच लक्ष दिलेलं कधी पण चांगलं आहे. स्किनसाठी तर सर्वात इम्पॉर्टंट आहे, की आपण काय खातो. तर आपण सर्व हेल्दी खायला पाहिजे, जे डॉक्टर आपल्याला सांगते आपल्या प्रेग्नन्सीच्या डाएटमध्ये. तर व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आणि या सर्व गोष्टीच आपल्याला आतून सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे पाणी. तर आपण जेवढं जास्त पाणी पिईल तेवढं आपण हायड्रेटेड राहील. तर या सर्व चुका मी केल्या होत्या, की मी खूप म्हणजे निष्काळजीपणाने हे सर्व दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे माझ्यावर हा इफेक्ट झालेला आहे. तर तुमची प्रेग्नन्सी येईल, तुम्हाला गुड न्यूज येईल, तर तुम्ही या तिन्ही सर्व गोष्टीकडे लक्ष देऊ शकता आणि तुमच्या जे प्रॉब्लेम्स मी फेस केलेले आहेत, ते तुम्ही करणार नाही. तुमच्या छान स्किन पण तुमचा ग्लो करेल आणि तुम्ही छान हायड्रेटेड राहा, पाणी प्या जास्त आणि छान-छान जेवण करा, जे तुम्हाला आवडते, बाळाला आवडते. या सर्व गोष्टी तुम्ही करा, तर नक्कीच तुमच्या स्किनवर जास्त इफेक्ट पडणार. अजून एक टिप मी सांगते, की शक्यतो तुम्ही बाहेरचे जे केमिकलवाले प्रोडक्ट्स आहेत, ते यूजच करू नका. कारण की कसं आहे, आपल्याला माहिती नसतं, की आपल्याला काय सूट होणार आहे प्रेग्नन्सीमध्ये. खूप काही चेंजेस असतात. तर ते आपण अव्हॉइड केलेलं चांगलं आहे. कारण की त्याने चेहऱ्यावरच नाही तर आपल्या शरीरावर सुद्धा त्याचा इफेक्ट होऊ शकतो. तर तुम्ही हे बाहेरचे जे प्रोडक्ट्स आहेत ते जास्त तर इग्नोरच करा. जे आपण घरी यूज करू शकतो तेच यूज करा. फेस पॅक तर अजून वाळलेला नाही आहे. तर मी छान याला 20-25 मिनिट ठेवेल. व्हिडिओ खूप मोठा होईल. तर त्यामुळे मी फेस पॅक धुवून घेईल आणि मॉइश्चरायझर लावून घेईल. तर हा होता माझा एकदम सिंपल सोबर स्किन केअर रुटीन. आणि असेच अजून जे फेस पॅक मला डॉक्टरांनी वगैरे सांगितलेले आहे, तर याचा पण मी व्हिडिओ अजून घेऊन येईल. तर तुम्ही माझे व्लॉग्स बघत राहा. त्यामध्ये तुम्हाला छोट्या-छोट्या टिप्स मी देत राहील. तर येस, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.